नमस्कार. ठाणे शहरामध्ये आगामी 8 आणि 9 तारखेला रेमंड्सच्या प्रचंड मोठ्या हॉलमध्ये ठाणे शहरातील रिडेव्हलपमेंटचा प्रश्न हाताळला जाणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या वतीने एक प्रचंड मोठा असा रिडेव्हलपमेंट एक्सपो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि MCHIच्या रिडेव्हलपमेंट कमिटीचे जे सेक्रेटरी आहेत, सचिव आहेत, श्री अमित दातार हे आत्ता आपल्यावर आहेत. अमितजी, सर्वप्रथम आपलं ठाणे वर्तमानमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. अमित दातारांचा जर परिचय करून द्यायचा झाला तर रिडेव्हलपमेंट क्षेत्रातले ठाणे शहरातले आदित्य असोसिएट्स ही जी त्यांची कंपनी आहे हे पायोनियर आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. आत्तापर्यंत त्यांनी 2, 4, 5 नव्हे तर चक्क 37पेक्षा जास्त रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट त्यांनी आजपर्यंत कंप्लीट केलेले आहेत. जवळपास 800च्या वरती फॅमिलीजना त्यांनी वेळेवर घरं दिलेली आहेत आणि ही सगळी जी मंडळी आहेत अत्यंत समाधानी आहेत. हा जो रिडेव्हलपमेंटचा एक्सपो होतो आहे, हा एक्सपो नेमका काय आहे, याच्यातनं सर्वसामान्य नागरिकांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे, ज्यांना रिडेव्हलपमेंटसाठी जायचं आहे त्यांना याच्यातनं काय मिळणार आहे, या सगळ्यावर बातचीत करण्यासाठी अमित सर आपल्याबरोबर आहेत. अमित सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. नमस्कार. सांगा मला की हा जो रिडेव्हलपमेंटचा एक्सपो आहे MCHIचा, याच्याविषयी थोडी अधिक माहिती द्या. ह्या MCHI ठाणेनी हा रिडेव्हलपमेंटचा एक्सपो आयोजित केलेला आहे. येत्या 8 आणि 9 नोव्हेंबरला हा एक्सपो रेमंडच्या हॉलमध्ये होणार आहे. ज्या ठाणे शहरातल्या ज्या सोसायटीज आहेत की ज्यांना आता आगामी काळामध्ये रिडेव्हलपमेंटसाठी जायचं आहे, त्यांच्यासाठी हा फार मार्गदर्शक एक्सपो ठरणार आहे. इथे तुम्हाला ठाण्यातले रिनोन डेव्हलपर की ज्यांनी रिडेव्हलपमेंटमध्ये भरपूर काम केलेलं आहे अशांचे स्टॉल तिथे असणार आहेत की जेणेकरून तुम्हाला डेव्हलपरशी 1 to 1 इंटरॅक्शन करता येईल, त्यांची माहिती घेता येईल. आणि त्याबरोबरच जे PMC आर्किटेक्ट PMC आहेत, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, नंतर काही ॲडव्होकेट्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत, त्यांची पॅनल डिस्कशन आपण ठेवलेली आहेत की जेणेकरून लोकांना रिडेव्हलपमेंट सोसायटीला जाण्यासाठी जी काय माहिती लागते ती सर्व तिथे त्यांना मिळणार आहे. आणि ह्या एक्झिबिशनसाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरवराव सर पण येणार आहेत, आपले जिल्हाधिकारी पांचाळ सरही येणार आहेत. तर यामुळे लोकांना ह्याच्यात भरपूर माहिती मिळणार आहे. म्हणजे जर का तुम्हाला या क्षेत्रातले म्हणजे रिडेव्हलपमेंटसाठीचे कायदे काय आहेत, महानगरपालिकेचा रोल काय आहे, या संदर्भातले एक्झॅक्टली कायदे काय आहेत, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही या रिडेव्हलपमेंट एक्सपोमध्ये येऊ शकता. काही खूप चांगले सेमिनार्स असणार आहेत, काही खूप चांगले वक्ते इथे येणार आहेत जे रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला देणार आहेत. साधारणपणे कोणकोण वक्ते आहेत सर याच्यामध्ये? तर ह्याच्यात ॲडव्होकेट जग्यासी जे आहेत, जे रिडेव्हलपमेंटचं काम करतात, म्हणजे सोसायटीसाठी मेनली डीम कन्व्हेन्स, काही सोसायटींचं कन्व्हेन्स झालेलं नसतं, त्यांना डीम कन्व्हेन्स करायची गरज असते, त्याच्यासाठी उपयुक्त माहिती देण्यासाठी जग्यासी म्हणून एक ॲडव्होकेट आहेत, ते येणार आहेत. नंतर सोसायटी उपनिबंधक जे आहेत भागवत सर, तेही येणार आहेत. आपल्या TMC तर्फे TMCचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे मोठे अधिकारी होते बेंडाळे सर, तेही येणार आहेत. करेक्ट. नंतर आपले आर्किटेक्ट मकरंद तोरसकरही येणार आहेत. बरोबर आहे. माझ्या मते मकरंद तोरसकरांचं सुद्धा या क्षेत्रात प्रचंड मोठं असं काम आहे आणि या क्षेत्रातला दादा माणूस म्हणून त्यांना बघितलं जातं. एकंदरीतच तुम्हाला सगळे ॲस्पेक्ट्स जे आहेत रिडेव्हलपमेंटच्या संदर्भातले जेवढे ॲस्पेक्ट्स आहेत, तुमच्या मनातल्या जेवढ्या शंका आहेत, या सगळ्या शंकांचं निरसन या ठिकाणी होऊ शकेल. मला ऐकायला आवडेल की साधारणपणे आज शहरामध्ये अशा किती इमारती आहेत ज्या रिडेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेत आहेत? साधारण ठाणे शहरामध्ये, म्हणजे आता ठाणे शहराचं जर का बघितलं जुनं ठाणं, तर कमीत कमी 400 ते 500 सोसायटीज अशा आहेत की ज्या आता रिडेव्हलपमेंटसाठी येऊ घातलेल्या आहेत. तसं तुम्ही घोडबंदर रोडला जरी बघितलं तरी आता ज्या जुन्या 25-30 वर्षापूर्वी ज्या डेव्हलप झालेल्या बिल्डिंग्स आहेत त्याही आता हळूहळू रिडेव्हलपमेंटसाठी येत आहेत. तर त्या सर्व लोकांसाठी ही एक्सपो हा फार उपयुक्त ठरणार आहे. सर, तुम्ही स्वतः जवळपास आजपर्यंत 37पेक्षा जास्त प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत. या क्षेत्रातले तुम्ही सुद्धा डेफिनेटली मास्टर आहात. मला सांगा, काय काळजी घेतली पाहिजे ज्यांची जमीन असते, ज्यांच्या इमारती असतात, जे बिचारे प्रतीक्षेत असतात आणि विशेषतः जे रिडेव्हलपमेंटला जातात त्यांचं वय झालेलं असतं, बरोबर, ते काही तरुण मुलं नसतात.
सगळे सिनियर सिटीजन सगळे सिनियर सिटीजन असतात, थोडेसे घाबरत असतात. बरोबर. अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? जे लोक रिडेव्हलपमेंटसाठी सोसायटी जाणार आहेत त्यांनी सर्वप्रथम जो डेव्हलपर असेल त्याची विश्वासार्हता पूर्णपणे नीट बघितली पाहिजे, की काही लोकांना आमिष दाखवून किंवा जास्त फायदा मिळणार असेल असं आमिष दाखवून जर का कोणी हे करत असेल तर थोडंसं लोकांनी कॉशियसली त्याच्याकडे बघितलं पाहिजे आणि डेव्हलपरची विश्वासार्हता, त्याची फायनान्शियल सगळे पूर्ण बघितले पाहिजेत आणि मगच डेव्हलपरला नियुक्त केलं पाहिजे. एक्झॅक्टली. माझा याच्या आधीचा हा प्रश्न यायला पाहिजे होता, पण ठीक आहे, मी आता विचारतो. रिडेव्हलपमेंटसाठी का जायला पाहिजे? आता पूर्वीच्या ज्या बिल्डिंग आहेत त्याच्यात एकतर ग्राउंड प्लस 3च्या बिल्डिंग आहेत आपल्या इकडे किंवा ग्राउंड प्लस 2च्या बिल्डिंग आहेत. ग्राउंड फ्लोअरवाल्यांना लिकेज आणि पाणी साठण्याचा भरपूर त्रास असतो. टॉप फ्लोअरवाल्यांना लिफ्ट नसते, त्यामुळे सिनियर सिटीजनना भरपूर प्रॉब्लेम होतो. आणि आता नवीन जेव्हा बिल्डिंग रिडेव्हलप होतात तेव्हा त्यामध्ये अद्ययावत सगळ्या सुविधा असतात. तुम्हाला गार्डन मिळतं, पोडियम पार्किंग, मोठा प्लॉट असेल तर पोडियम पार्किंग मिळू शकतं, लिफ्ट असते, फायर लिफ्ट असते, नंतर टेरेसवरती गार्डन मिळतात, बाकी जिम असतं, सोसायटी ऑफिस डेडिकेटेड आपण देतो. या अशा सगळ्या फॅसिलिटी आता नवीन रिडेव्हलप झाल्यानंतर सोसायटीला मिळू शकतात. काय प्रतिक्रिया ज्यावेळेस आज तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजेक्ट केलेले आहेत, 37-38 प्रोजेक्ट तुम्ही केलेले आहेत, 800-850 पेक्षा जास्त लोकांना तुम्ही घरं उपलब्ध करून दिलेली आहेत, काय प्रतिक्रिया असते ज्यावेळेस एखादा, आता एक इमारत आता माझ्यासमोरच दिसते आहे, बऱ्यापैकी तिला क्रॅक केलेले आहेत, त्याचा लोकांचा डेफिनेटली पावसाळा आला की तर ह्या लोकांना 100% त्रास असतो आणि भीती पण असते. त्यावेळेस त्यांना स्वतःचं छान चकचकीत घर मिळतं, तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे गार्डन मिळतं, पुढे मिळतं, पार्किंग मिळतं, लिफ्ट मिळते, सगळं मिळतं. काय प्रतिक्रिया असते अशा वेळेस? लोकांच्या मनातला आनंद हा म्हणजे आता मी त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि कसं आहे की टाइमली जेव्हा आपण लोकांना डिलिव्हरी देतो तेव्हा निश्चितच त्यांच्या मनात भरपूर आनंद असतो त्यांचा आणि लोक आशीर्वादच देतात. बरोबर आहे. पण फक्त एक जी धाकधूक असते, अरे वेळेवर मिळेल की नाही, आपल्याला फसवलं तर जाणार नाही, आपलं जे काही कायदेशीर बाबी आहेत त्याची पूर्तता होईल की नाही, तर ह्या दृष्टिकोनातून काय सांगाल तुम्ही? ह्या सर्व गोष्टीची खातरजमा करून घेण्यासाठी आपण 8 आणि 9 तारखेला रिडेव्हलपमेंटचं जे एक्सपो त्यासाठीच ठेवलेलं आहे की लोकांना पूर्ण रिडेव्हलपमेंटची प्रोसिजर समजावी, त्याच्या गाईडलाईन्स काय आहेत गव्हर्नमेंटच्या किंवा कॉर्पोरेशनच्या काय आहेत, ह्या सर्व तुम्ही तपासून तिथे आल्यानंतर तुम्हाला मार्गदर्शन पूर्ण होईलच. ते तपासूनच तुम्ही तुमच्या बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट करावी, ह्यासाठी हे एक्सपो आपण ठेवले. MCHI सारखी एक अत्यंत विश्वासार्ह बॉडी आहे ही. म्हणजे ठाण्यामध्ये MCHIशी आम्ही असोसिएट केली जवळपास 26 वर्ष आहोत आणि एक अत्यंत महत्त्वाच्या अशा प्रकारची शहरातली एक प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह अशा प्रकारची ही संस्था आहे. या संस्थेच्या प्लॅटफॉर्मवरनं ज्यावेळेस अशा प्रकारचं रिडेव्हलपमेंटचा एक्सपो होतो त्यावेळेस त्याचं महत्त्व किती वाढतं? MCHIचे जे सगळे मेंबर आहेत त्या लोकांनीच ह्याच्यात, जे लोक रिडेव्हलपमेंट करणारे जे डेव्हलपर आहेत त्या लोकांनीच ह्याच्यात स्टॉल घेतलेले आहेत. त्यामुळे हे सगळे जे लोक आहेत ते ट्रस्टेड लोक आहेत, त्यामुळे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांना कामं द्यायला काही हरकत नाही. हे होते श्री अमित दातार, आदित्य असोसिएट्स या कंपनीचे ते सर्व आहेत आणि आदित्य असोसिएट्सच्या माध्यमातून आत्तापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे खूप प्रोजेक्ट त्यांनी केलेले आहेत, अनेक समाधानी ग्राहक आहेत, वेळेवर डिलिव्हरी त्यांनी केलेली आहे. अमित सर आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा एकदा काय जाता जाता आवाहन कराल आमच्या प्रेक्षकांना? ज्या सोसायटी आता नजीकच्या काळात रिडेव्हलपमेंटसाठी जाऊ इच्छितात त्या सर्व सोसायटींनी या 8 आणि 9 तारखेला नोव्हेंबरच्या ठाणे रिडेव्हलपमेंट एक्सपो MCHIच्या जे आहे त्याला आवर्जून भेट द्यावी. आणि मला पूर्णपणे खात्री आहे की लोक ह्याच्यातनं पूर्णपणे समाधानी होऊनच जातील. तर मंडळी लक्षात ठेवा, ज्यांना असं वाटतंय की आपल्या इमारतीचं रिडेव्हलपमेंट करायचे आहे, आपली इमारत खूप छान असली पाहिजे, बाजूच्या मोठमोठे टावर आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला वाटतंच ना की अरे यार हे आपलं असं कधी होणार. जर का तुमचं तसं व्हायचं असेल तर 8 आणि 9 तारखेला तुम्ही MCHIच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रिडेव्हलपमेंट एक्सपोला डेफिनेटली भेट द्या. खूप सारे चॉईसेस तुम्हाला एका ठिकाणी भेटतील. अनेक वुजवू अशा आहेत
की ज्यांच्याशी तुम्हाला भेटावंच वाटतंय, पण भेटायचं कुठे, भेटायचं की नाही हे दडपण असतं. असे जे भूसभू आहेत या क्षेत्रातली जी दादा माणसं आहेत, ज्यांना अनेक वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अशी सगळी मंडळी तुम्हाला या ठिकाणी भेटेल आणि तुम्ही तौलनिक जो फरक आहे हा करू शकाल. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने लोकांशी इंटरॅक्ट करू शकाल. तुम्हाला डेफिनेटली या एक्सपोमधनं काहीतरी मिळेल. सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.